परभणी तालुक्यातील सुकापूरवाडी येथे इयत्ता 4थी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून शाळेत 30 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना बसण्यासाठी इमारत जीर्ण झाल्याने वरांड्यात वर्ग भरवावे लागत आहे. तसेच शिकवण्यासाठी एकच शिक्षक आहे. दुसरा शिक्षक तात्काळ द्यावा आणि गावाला जाण्यासाठी डांबर रस्ता करावा या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. गावात रस्त्या नसल्याने तातडीची वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने आजपर्यंत 2 जणांना प्राण गमवावे लागल्याचे निवेदनात म्हटले आहे. पुढील 15 दिवसात रस्ता व शाळा, इमारत आणि शिक्षकांचा प्रश्न न सोडवल्यास गावकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे व नागरिकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या देत मागण्या तात्काळ सोडण्याची मागणी केली आहे. मी शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष आहे सुकापूरवाडी. आमची शाळा चेक पडलेली आहे, इमारत धोक्यामध्ये आहे. आम्ही 6 वर्ष झालं जिल्हा परिषदला, कलेक्टर ऑफिसला अर्ज दिलेला आहे. कुठल्याही जिल्हा परिषदचं प्रशासन आमच्या गावाला पाणी करता आले नाही. भ्रष्टाचारी रस्ता पण सुद्धा गावाला नाही. स्वतंत्र होऊन भारताला काही उपयोग नाही. पाकिस्तानमध्ये असल्यासारखं गाव आहे. अख्ख्या बाजूचे समजे खेडेपाडे हिंगोली जिल्हा तालुका वसमत आहे. बाजूच्या गावांनी रस्ते आहेत. आमच्या गावापेक्षा काही गावांना 50-100 मतदान जास्त आहे. आणि उद्यापासून आमच्या गावामधून एकही मुलगा शाळेत जाणार नाही. आणि 15 ऑगस्टला स्वतंत्र दिवस झेंडा आम्ही वंदन करायचं जाणार नाही. मी इथे शाळेचा आणि रस्त्याचा विषय करण्यासाठी आले आहे. आमची शाळा इतकी पडलेली आहे, आमच्या शाळेच्या बाजूला इतका विंचुकाड आहे, आम्हाला बसा येत नाही. आणि आम्ही इतक्या पत्र शाळा भरवायलो पण तिथे 2 साप राहतात म्हणून कोणीच आम्हाला शाळा भरू देईना. आणि आमच्या शाळेची परिस्थिती इतकी बेकार झाली. एकच शिक्षक आहेत, 2 होते पण एक सर आमचे बदली झाली म्हणून ते गेले. एकच मॅडम आहेत पण त्या बी येईनात. त्यांचे चिखलाने खूप पाय भरतात आणि आम्हाला रोड नाही म्हणून आम्हाला रोड पाहिजे. आणि जर आम्हाला सरकारने शाळा नाही दिली तर आम्ही रोज इथेच शाळा भरू. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.